यानंतर आपण मुंबई महानगरपालिका निवडणुकीमधल्या काही बिग फाईट्सचा आढावा घेऊया। प्रभाग क्रमांक 1 मध्ये ही बिग फाईट आपण पाहतोय। तेजस्वी खोसाळकर शिवसेनेच्या उमेदवार आहेत, त्यानंतर काँग्रेसच्या उमेदवार शीतल म्हात्रे आहेत आणि मनसेच्या उमेदवार ज्योती वाडेकर आहेत। या तिघींमध्ये देखील चुरशीची लढत होईल अशी शक्यता आहे। यानंतरचा प्रभाग क्रमांक 5 शिवसेनेचे संजय खाडी या ठिकाणी उमेदवार आहेत, भाजपचे मोतीभाई देसाई आहेत, तर काँग्रेसकडनं उमेश सोनसुरकर हे उमेदवारी या ठिकाणावरनं लढवत आहेत। ही देखील निवडणूक अतिशय चुरशीची होईल असं बोललं जातं आहे। त्यानंतर प्रभाग क्रमांक 7 मध्ये शिवसेनेच्या उमेदवार शीतल मुकेश म्हात्रे आणि त्यांना टक्कर देत आहेत भाजपच्या योगिता पाटील। मनसेच्या पूजा भोईर यांनी देखील एक आव्हान या ठिकाणी निर्माण केलेलं आहे। प्रभाग क्रमांक 11 मध्ये भाजपचे प्रकाश दरेकर यांच्या समोर शिवसेनेच्या रिद्धी खुरसुंगे यांचं मोठं आव्हान आहे, तर मनसेचे राजेश कासार यांनी देखील या प्रभागामध्ये चुरस निर्माण केलेली आहे। तर प्रभाग क्रमांक 12 मध्ये शिवसेनेच्या गीता सिंघण यांच्या समोर भाजपचे विक्रम चोगले यांचं तगडं आव्हान आहे। काँग्रेसचे हेमंत पांडे हे देखील या ठिकाणी निवडणुकीच्या रिंगणात आहेत। प्रभाग क्रमांक 21 मध्ये भाजपच्या शैलजा गिरकर यांच्या समोर शिवसेनेच्या जयश्री मिस्त्रींचं आव्हान आहे आणि काँग्रेसच्या मीनाक्षी भंडारी देखील या ठिकाणी निवडणुकीच्या रिंगणात आहेत। प्रभाग क्रमांक 25 मध्ये भाजपच्या निशा परुळेकर या उमेदवार आहेत। निशा परुळेकर यांच्या समोर शिवसेनेच्या माधुरी भोईर यांचं तगडं आव्हान आहे आणि काँग्रेसच्या भूमी मानकर देखील या ठिकाणी आपलं त्यांनी आव्हान निर्माण केलेलं आहे। प्रभाग क्रमांक 45 मध्ये भाजपचे डॉक्टर राम बारोट उमेदवार आहेत, शिवसेनेचे राजेंद्र काळे आहेत, तर काँग्रेसकडनं रमेश यादव निवडणुकीच्या रिंगणात आहेत। प्रभाग क्रमांक 50 मध्ये भाजपचे दीपक ठाकूर, काँग्रेसच्या स्नेहा झगडे आणि शिवसेनेचे दिनेश राव निवडणुकीच्या रिंगणात आहेत। प्रभाग क्रमांक 51 मध्ये भाजपचे विनोद शेलार यांच्या समोर शिवसेनेचे स्वप्नील टेंबलकर यांनी आव्हान निर्माण केलेलं आहे। मनसेचे घनश्याम परब यांनी देखील या प्रभागामध्ये चुरस निर्माण केली।